आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाण्याचे कुरकुरीत टम्म फुगलेले लज्जतदार वडे। साहित्यामध्ये इथे आपण घेतोय 1 कप साबुदाणा इथे घेतलेला होता आणि तो कशा पद्धतीने भिजवायचा तर हे मी याच्या आधी जो खिचडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेला आहे। हलकासा भाजून मग याला मी 5 ते 6 तास भिजत घातलेलं होतं आणि याप्रमाणे अगदी मोकळा असा साबुदाणा इथे तयार झाला आहे। तर वड्यासाठी हा साबुदाणा असा अगदी परफेक्ट आहे। त्याच्यानंतर जेवढा साबुदाणा घेतलेला होता त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी शेंगदाणे घेऊन ते खमंग भाजून घेतलेत आणि त्याचा असा याप्रमाणे हा जाडसर कूट करून घेतला आहे। त्यानंतर 2 बटाटे इथे वाफवून घेतलेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये परत आपण घालणार आहोत 4 हिरव्या मिरच्या ज्या बारीक कापून घेतल्या आहेत। मीठ इथे उपासासाठी जर हे वडे करत असाल तर सैंधव मीठ घाला, इथे हे साधं मीठ घेतलेलं आहे। थोडंसं तिखट, जिरे, पाव चमचा साखर, मिरेपूड जे स्वाद, सुगंध आणि पाचकता हे गुणधर्म ज्याच्यामध्ये आहे अशी ही काळी मिरी पावडर। आता याच्यामध्ये घेतलेले हे जे सगळे मसाले आहेत हे मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊया। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, हे सगळं आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। इथे घेतलेले मसाले हे या सगळ्या मिश्रणाला लागावेत याच्यासाठी याला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे घेतलेले बटाटे आपण तोडून घालूया याच्यामध्ये। साबुदाण्याच्या वड्यामध्ये बटाटे घालताना ते खूप जास्तही घालू नये आणि त्याचं प्रमाण कमी देखील होऊ नये। जर बटाट्याचं प्रमाण हे जास्त झालं तर मग वडे करताना या मिश्रणातील जो ओलसरपणा आहे तो वाढतो। त्याच्यामुळे 1 कप साबुदाण्यासाठी मी इथे 2 बटाटे मध्यम आकाराचे घालून घेतले। भांडं लहान पडत असल्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये हे सारण ट्रान्सफर करून घेतलं। आता इथे हा वडे बनवण्यासाठी छानसा गोळा तयार झाला आहे। आता याला रेस्ट वगैरे देण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण वडे तयार करून घेऊया। हाताला किंचितसं पाणी लावून आपण हा वडा इथे तयार करून घेऊ। खूप जाडे नाही आणि अतिशय पातळ देखील नाही, असे वडे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत। कडेने किंचितसे पातळच आपल्याला हे वडे घ्यायचे आहेत। सगळे वडे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ।
वडे तळण्यासाठी तेल इथे गरम करून घेतले. तर याच्यासाठी अतिशय गरम असं तेल नको आपल्याला. इथे आपण बघूया. अगदी व्यवस्थित, खूप गरमही नाही आणि खूप कमीही नाही, असं अगदी योग्य तेल असं इथे गरम झाले. आता याच्यामध्ये घालून घेऊया वडे. काही वेळपर्यंत याला असेच राहू द्यायचे आहे, जेणेकरून तेलामध्ये याचा आकार बदलणार नाही. आपल्याला परतवून घेऊ. मध्यम आचेवरती छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती वडे तळल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजतात. आता गॅसची फ्लेम मी मंद करते. इथे वडे एकदम व्यवस्थित आले. खूप छान तांबूस रंगावरती आपण हे तळून घेतले. नंतरची बॅच देखील आपण याचप्रमाणे तळून घेऊया. तर इथे आपले हे कुरकुरीत टम्म फुगलेले साबुदाणा वडे तयार आहेत. याचा कुरकुरीतपणा आपण बघूया. तर बघता क्षणी खाण्याची इच्छा होणारे वडे इथे तयार आहेत. तर अतिशय परफेक्ट बनणारे हे साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा. आवडत्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. अशाच मस्त मस्त नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.